नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाची अशी अपडेट पाहणार आहोत, जी की शिक्षक भरतीच्या संदर्भाने आपण एक प्रकारची तिला गुड न्यूज म्हणू शकतो. कारण आत्ताच नवनियुक्त शिक्षण मंत्री म्हणजेच फार तर त्यांचा कालावधी आता 1 महिन्याचा झाला असेल, त्यांनी शिक्षण मंत्री म्हणून पदभार स्वीकारलेला आहे, ते म्हणजे दादा भुसे साहेब. यांनी एक शिक्षक भरतीच्या संदर्भात खूप मोठा निर्णय घेतला, तो म्हणजे कंत्राटी शिक्षक पदभरतीला अधिक्रमित करण्याबाबत. हा निर्णय घेताना या निर्णयाच्या विरोधात आत्तापर्यंत खूप संघटनांनी काम केलेलं होतं, परंतु तरीसुद्धा तो निर्णय 20-20 पटसंख्येपेक्षा कमीचा जो 5 सप्टेंबरचा जी आर आला, त्याला विरोध केल्यानंतर सुद्धा शिक्षण मंत्र्यांनी तो जी आर हटवला नव्हता आणि त्याच्याऐवजी फक्त त्यातल्या काही अटी बदलल्या होत्या, ते म्हणजे 10-10 पटसंख्या केली त्यामध्ये. परंतु विद्यार्थ्यांनी खूप विरोध केला. इतक्या वर्ष खरं तर हा कंत्राटी पदभरती हा नवीन विषय नाही आहे, फक्त त्याला एक नव्याने नाव देण्यात आलं होतं, ते म्हणजे युवा कार्यप्रशिक्षण योजना. नाहीतर कंत्राटी शिक्षक भरती हा खूप दिवसांपासून चालू असलेला विषय होता, परंतु त्यावरती पाहिजे तसं काम होत नव्हतं. परंतु खरंच स्वागत आहे त्या शिक्षण मंत्र्यांचं, ज्यांनी असा निर्णय घेतला आणि इतक्या कमी कालावधीमध्ये त्यांनी घेतलेला आहे. तर त्यांनी ह्या निर्णयाला कुठेतरी प्रतिबंध केलेला आहे. आता तो शासन निर्णय नेमका काय आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 10-10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये डी.एड. बी.एड. अर्हताधारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्याबाबतचा शासन निर्णय अधिक्रमित करण्याबाबत, अधिक्रमित म्हणजेच त्यामध्ये प्रतिबंध किंवा जो निर्णय घेतला होता त्याला विरोध करणे, म्हणजेच अधिक्रमित करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे. शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या अंतर्गत हा शासन निर्णय अपलोड देखील करण्यात आलेला आहे. म्हणजेच त्यांची कॉन्फरन्सद्वारे ही मीटिंग झाली होती, परंतु त्यांनी काल पत्रकार परिषदेसमोर म्हणजेच न्यूज चॅनलला किंवा वेगवेगळ्या पत्रकारांशी बोलताना, संवाद साधताना त्यामध्ये शालेय शिक्षणाच्या विभागामध्ये जे काही कॉपीमुक्त हे केलेलं आहे, 12वी आणि 10वीच्या पेपरमध्ये कुठल्याही शाळेमध्ये कॉपी होऊ नये. त्याचप्रमाणे कंत्राटीमुळे ज्या काही शाळांमध्ये काही वेगळे प्रकार घडले होते त्यावरती आळा बसावा. त्याचप्रमाणे CCTV नसल्यामुळे काही गोष्टी घडल्या होत्या. म्हणजेच शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी जेव्हापासनं पदभार स्वीकारलेला आहे तेव्हापासनं आपण त्यांच्या काही गोष्टी ज्या आहेत त्या अशा आपण एक प्रकारे धडाडीच्या म्हणू शकतो, कारण ते प्रत्यक्ष जाऊन व्हिजिट देतात आणि त्यांच्याकडे गेलेल्या प्रस्तावावरती मेन म्हणजे ते विचार करतात आणि त्यावरती योग्य असा डिसिजन ते घेतात. त्यामुळे खरंच त्यांचं स्वागत आहे. आता हा निर्णय जो आहे, शासन निर्णय, तो बघा की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या 10 पेक्षा कमी पटसंख्येच्या ज्या शाळा होत्या त्यामध्ये बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यासाठी जी मान्यता होती ती प्रदान करण्यात आली होती आणि वस्तुतः नियमित शिक्षकांच्या नियुक्तीपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी तात्पुरत्या व्यवस्था करण्यात आली होती आणि 2022च्या शिक्षक व अभियोग्यता बुद्धिमत्ता मापन चाचणीच्या गुणांच्या आधारे करण्यात येणाऱ्या शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा आता 20 तारखेपर्यंत त्याची प्रत्यक्षात सुरुवात झालेली आहे आणि त्यानंतर आता विद्यार्थ्यांसाठी टॅब उपलब्ध होईल. मग पात्र शिक्षक नियमित तत्वावर उपलब्ध होणार आहेत आणि ही वस्तुस्थिती विचारात घेऊन हा जो शासन निर्णय आहे तो अधिक्रमित करण्याबाबत शासनाच्या विचाराधीन होता आणि त्याची अंमलबजावणी आता सुरू झालेली आहे. दुसऱ्या मुद्द्यात सांगितलेलं आहे की ज्या उमेदवारांना त्या शासन निर्णयातील तरतुदीच्या आधारे म्हणजेच कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात जी नियुक्ती दिलेली होती त्या नियुक्तीचा कार्यकाळ संपुष्टात येणे अथवा ते कार्यरत असलेल्या पदावर नियमित शिक्षकांची नियुक्ती होणे यापैकी जे अगोदर घडेल तितक्या कालावधीपर्यंत अशी नियुक्ती चालू राहील व त्यानंतर त्यांना पुनर्नियुक्ती देण्यात येणार नाही. खूप महत्त्वाचा वर्ड आहे हा, कारण जो त्यांचा एक शासन निर्णय होता त्या शासन निर्णयामध्ये असं सांगितलं होतं की जो कंत्राटी पद्धतीचा शिक्षक भरतीचा होता 6 महिन्यांसाठी त्यांची नियुक्ती असेल आणि गरज असल्यास त्यांना त्यांचा कालावधी वाढवण्यात येईल. आणि जे युवा कार्यप्रशिक्षणाच्या अंतर्गत जे विद्यार्थी लागलेले होते ना, तर त्यांनी सुद्धा ही मागणी केली होती. त्यांनी देखील म्हणजे भरपूर आंदोलनं केली होती. खरं तर त्या विद्यार्थ्यांचा काही दोष नाही याच्यामध्ये. शेवटी जे काही त्यांच्या हातात आलं ते त्यांनी स्वीकारलं होतं, कारण बेरोजगाराची संख्याच इतकी मोठ्या प्रमाणात आहे, ते तरी काय करणार. आणि मुळातच जर रेग्युलर शिक्षक भरती जर झाली असती तर इतके मोठे प्रश्न निर्माण झाले नसते. त्यामुळे त्यांच्या शासन निर्णयामध्ये हे असं मेन्शन होतं की गरज असल्यास तो 6 महिन्यांच्या कालावधीने पुन्हा वाढवण्यात येईल. परंतु आता इथे सांगण्यात आलेलं आहे की पुनर्नियुक्ती देता येणार नाही. खूप महत्त्वाचं आहे, म्हणजे 6 महिने झालं तर त्यांचा कार्यकाल त्या ठिकाणी संपतो. आणि
ह्या एकूणच ह्या दुसऱ्या नंबरच्या मुद्द्याचा अर्थच असा आहे की रेग्युलर शिक्षक म्हणजेच पवित्र प्रणालीच्या मार्फत दुसऱ्या जी फेज 2 आहे त्या विद्यार्थ्यांची जर शिफारस झाली तर ह्या मुलांचा कालावधी 6 महिने पूर्ण झाला नाही तरी सुद्धा त्यांना त्या पदाचा कार्यभार सोडावा लागेल. म्हणजेच नियुक्त शिक्षक त्या ठिकाणी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून गेला तर. आणि जर तोपर्यंत ह्या शिक्षक भरतीतून पोर्टलच्या माध्यमातून तिथे विद्यार्थी गेला नाही आणि त्यांचा कार्यकाल हा 6 महिने पूर्ण झाला तरी सुद्धा त्यांना 6 महिने पूर्ण झाला हे आधी घडलं आणि शिक्षक त्या ठिकाणी अपॉइंट नाही झाला तरी त्यांना कार्यभार सोडावा लागेल. आणि जर आधी शिक्षक त्या ठिकाणी आला आणि त्यांचा 6 महिन्यांचा कालावधी पूर्ण नाही झाला तरी सुद्धा त्यांना कार्यभार सोडावा लागेल. आणि नंतर तिसऱ्या मुद्द्यात दिलेला आहे की हा जो काही शासन निर्णय आहे ऑफिशियल वेबसाईटवर त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे आणि तोच शासन निर्णय सर्व विभागाला शालेय शिक्षणाच्या प्राथमिक असेल माध्यमिक असेल सगळीकडे सर्वांनी हा आपल्या जिल्ह्यामध्ये तो प्रसारित करायचा आहे. शालेय शिक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयाचं स्वागत करत मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेच्या अंतर्गत ज्या जाहिराती कंत्राटी पद्धतीने लावण्यात आल्या होत्या त्यानुसार जे शिक्षक भरण्यात आले होते आता पुन्हा महाराष्ट्र शासनाने पुन्हा त्यांच्या वेबसाईटवरती हे एक परिपत्रक अपलोड केलं आहे की ज्यांनी युवा कार्यप्रशिक्षण योजनेच्या अंतर्गत शिक्षकांची पदभरती केलेली आहे त्यांचा कार्यभार आता 6 महिने जवळपास पूर्ण होत आलेला आहे. आता ज्यांचा कार्यभार 6 महिने पूर्ण झाला तर त्यांनी तर 4.15 डायरेक्ट तुम्ही फर्स्ट पॅसेजच्या डायरेक्ट शेवटच्या लाईनवरती बघा की उमेदवारास या योजनेचा लाभ एकदाच घेता येईल. आता एकदाच जर लाभ घेता येणार आहे तर खाली त्यांनी लिहिले की ज्या विद्यार्थ्यांचं प्रशिक्षण तुमचं 6 महिन्यांचं पूर्ण होत असेल त्यांनी तुमचं लॉग इन ID पासवर्ड टाकून तुम्ही जे प्रशिक्षणार्थी म्हणून काम केलं त्याचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तुम्हाला मिळेल. ते प्रमाणपत्र वाटप त्यामध्ये होईल आणि त्या प्रशिक्षण जे आहेत तर त्यांना कार्यमुक्त करण्यात यावं स्पष्ट असे आदेश देण्यात आलेले आहे. आता दुसरी गोष्ट अशी आहे की मित्रांनो की मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेच्या अंतर्गत आता ह्या विद्यार्थ्यांचं नुकसान होणार का तर खरं तर आता जर 6 महिन्यांसाठी त्यांची नियुक्ती होती तर त्या विद्यार्थ्यांना थोडंसं वाईट वाटणं साहजिक आहे. परंतु या विद्यार्थ्यांनी आता जे व्हिडिओ पाहत असेल त्यामध्ये जर या कार्यप्रशिक्षण योजनेच्या अंतर्गतले विद्यार्थी असतील तर तुम्ही सुद्धा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आता या ठिकाणी कायमस्वरूपीच्या पदभरतीसाठी प्रयत्न करा. जे ऑलरेडी पोर्टलला असतील त्यांना काहीच धोका नाही. भले तुम्हाला मार्क्स कमी असतील तर तुम्ही तिसऱ्या टेटची तयारी करा आणि पुन्हा नव्याने यामध्ये उतरा. आणि याचा फायदा हा नक्कीच आता जे काही रिक्त पदांचा अहवाल आहे त्याच्यावरती होणार आणि अर्थातच यामुळे पवित्र पोर्टलला जागा जास्त येण्याची शक्यता आहे. कारण जर आपण प्रेस नोट पाहिली पवित्र पोर्टलवरची तर त्या प्रेस नोटमध्ये सांगण्यात आलेलं आहे की ज्या पोर्टलला जागा अपलोड झाल्या त्या जागा ह्या खूप कमी प्रमाणात अपलोड झाल्या. मग कदाचित त्यासाठी हे कंत्राटी पद्धतीने असणाऱ्या शिक्षक भरती परिणामकारक घटक असू शकतो. त्यामुळे याचा फायदा तर नक्कीच होईल कारण जागा ह्या रिक्त दाखवल्या जातील आणि त्या पोर्टलला येण्यासाठी मदत होईल. कारण कंत्राटी पद्धतीने जर ही गोष्ट चालू राहिली असती तर पोर्टलच्या जागा मग त्या गोष्टीला काहीच अर्थ राहिला नसता. त्याचप्रमाणे मित्रांनो दुसरी एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे एज लिमिट ह्या गोष्टीवरती आत्तापर्यंत मी जेवढ्या वेळेस कमेंट आल्या असतील त्या प्रत्येक वेळेसच्या व्हिडिओमध्ये बऱ्याचदा सांगितलेलं होतं की शिक्षक भरतीच्या पहिल्या टप्प्यामध्ये ज्या जाहिराती आल्या मुळातच त्यांनी सादर केलेला जो रोडमॅप होता की टप्प्याटप्प्याने जाहिराती येतील 2-3 महिन्यातून जाहिराती येतील 2022च्या टेटनुसार ज्या जाहिराती येतील किंवा ह्या अशा मुद्द्यांना पकडून आपण प्रत्येक मुद्द्याला असं खोडून काढलेलं होतं की ज्या जाहिरातीवरती शिक्षक पदभरती होणार आहे तर त्या टेट 2022ची जी परीक्षा घेतली होती त्या टप्प्याटप्प्याने जाहिराती न आल्यामुळे आपण वय वाढून द्यावं यासाठी प्रयत्न करू शकतो. आणि तेव्हा शिक्षण म्हणजे तेव्हाचा ती परिस्थितीसुद्धा अशी होती की तेव्हा वयोमर्यादा वाढ करून देण्यासाठी कुठलीही त्या ठिकाणी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळत नव्हता. परंतु मुद्देसुद्धा असेच होते की त्यानुसार टप्प्याटप्प्याने जाहिराती आल्या नाही. जसं त्यांनी न्यायालयाला दिलेलं उत्तर होतं त्यानुसार देखील त्यांनी टेट घेतली नव्हती TET घेतली नव्हती. त्यामुळे शिक्षक भरतीचा पहिल्या टप्प्यातील अपात्र रिक्त गैरहजर आणि 10% जागांसाठी त्यांनी मुदतवाढ 2 वर्षाची असेल. परंतु जो तिसरी गोष्ट होती ते म्हणजे दुसऱ्या टप्प्यात येणाऱ्या जागा तर तेव्हाही मी हेच सांगितलं होतं की जरी शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा असला तरी सुद्धा तो
शिक्षक भरतीच्या अभियोग्यता बुद्धिमत्ता मापन चाचणीच्या 2022च्याच एक्झामवरती घेण्यात येणार आहे. त्यामुळे त्याला देखील वयोमर्यादा वाढ निश्चित भेटेल. आणि तसंच झालेलं आहे की त्या विद्यार्थ्यांना म्हणजेच आता शिक्षक भरतीमध्ये 2022च्या माध्यमातून टेटच्या माध्यमातून जे आता पोर्टलला ज्या जागा येत आहेत त्या सर्वांना या ठिकाणी वयोमर्यादेमध्ये शिथिलता भेटलेली आहे. याचं प्रत्यक्ष जे सर्टिफिकेट आहे त्यांचा जो GR आहे तो ऑलरेडी एजनुसार मी अपलोड केलेला आहे. आता राहिला प्रश्न हा टेट 3च्या संदर्भातला. आता टेट 3ची जी एक्झाम आहे ती टेट 3 मार्च आणि फेब्रुवारी ह्या 2 महिन्यामध्ये कसं होऊ शकत नाही, कारण त्याचं अजून नोटिफिकेशनच आलेलं नाही आहे. आता जर नोटिफिकेशन ह्या महिन्यात आलं असतं तर ती ठीक आहे आपण बोलू शकलो असतो की मार्चमध्ये एक्झाम होईल, पण त्याचं नोटिफिकेशन अजून आलेलं नाही. याचा अर्थ मार्च महिन्यामध्ये एक्झाम कशी शक्य आहे. त्यामुळे फेब्रुवारी आणि मार्च हे 2 महिने तुम्ही सध्या वजा करा. शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा आणि टेट 3 ह्या दोघांचा एकमेकांशी काही संबंध नाही. हे दोन्ही एकाच वेळेस सुद्धा चालू राहू शकतात. परंतु आता फेब्रुवारीच्या एंडपर्यंत पोर्टलला जागा अपलोड करायच्यात दुसऱ्या टप्प्याच्या आणि टेट 3ची प्रोसिजर कधीही चालू होऊ शकते. परंतु नोटिफिकेशन अजून आलेलं नाही. मग नोटिफिकेशन आलं नाही याचा अर्थ एक्झाम तर लगेच मार्चमध्ये होऊ शकत नाही. म्हणजे तुमच्या हातामध्ये मार्च महिना पूर्ण आहे आणि फेब्रुवारीचा जेवढा काही उरलेला महिना आहे तो अभ्यासासाठी आहे. आणि आता ह्या टेट 3साठी आता जो वयाचा प्रश्न आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला एक मुद्दा घेऊन आपण वयोमर्यादा वाढवून मागू शकतो. टेट 3च्या संदर्भात 2 वर्षांची शिथिलता आहे की नाही यावर कुठलंही स्पष्टीकरण आलेलं नाही. परंतु जर सरसकट वयोमर्यादेमध्ये 2 वर्षाची शिथिलता हा आपण शब्दप्रयोग जर बघितला, सरसकटचा अर्थ होतो की इथून पुढे येणाऱ्या ज्या जाहिराती असतील सर्वांसाठी 2 वर्षाची शिथिलता मिळेल. पण जर आता असा कुठलाही त्यांनी निर्णय घेतलेला नाही, पण आपण याच्यासाठी मागणी करू शकतो. जे टेट 3 संदर्भातले जे विद्यार्थी असतील त्यांनी इतकी काळजी करू नका आत्ताच, कारण यावरती अजून निर्णय होणं बाकी आहे. यावरती कुठलंही त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं नाही. टेट 2च्या माध्यमातून फेज 2 होणार, त्यासाठी सर्वांसाठी ही शिथिलता आहे, त्याचा प्रॉब्लेम नाही. कारण त्यामध्ये सुद्धा एक गोष्ट अशी आहे की त्यांनी सांगितलं होतं नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये टेट 3 घेण्यात येईल. ती टेट 3 नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये झालीच नाही. अजून त्याचं नोटिफिकेशन आलं नाही. म्हणजे एवढ्या महिन्यांचा कालावधी यामध्ये निश्चितच गेलेला आहे. टप्प्याटप्प्याने सांगितलं होतं तर त्याही जाहिराती आले नाही आणि म्हणून त्यांना त्याच्यामध्ये वयोमर्यादेमध्ये शिथिलता भेटलेली आहे. तसंच आता टेट 3चं देखील होऊ शकतं पुढे जाऊन. आणि जरी समजा त्या नोटिफिकेशनमध्ये तसा कुठलाही वयाच्या संदर्भात शिथिलता नसेल तर आपण ही मागणी करू शकतो. आणि कदाचित शिक्षण मंत्र्यांच्या आताच्या त्यांच्या निर्णयांवरनं ते ज्या पद्धतीने काम करतात त्याच्यावरनं तर असं वाटतंय की ते शिक्षक भरतीमध्ये येणाऱ्या टेट 3साठी सुद्धा देऊ शकतात. 2 वर्षाची सरसकट सूट यामध्ये लागू होऊ शकते. त्यामुळे निश्चितच आता पोर्टलला जागा थोड्याशा जास्त येतील. जिथे जागा जास्त येतात तिथे थोडासा कट ऑफ कमी होतो. हे एक डिमांड आणि सप्लायसारखं एकमेकांच्या अपोजिटच असतं. जागा जास्त त्यांची मेरिट लिस्ट कमी लागते आणि जर जागा कमी आल्या तर मेरिट लिस्ट ही हाय लागते. त्यामुळे नक्कीच याचा फायदा सर्वांसाठी होणार आहे. सर्वांसाठीच ही एक प्रकारची गुड न्यूज आहे. त्यामुळे अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत गुड न्यूजसोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूयात.